हॅलो स्टुडंट्स, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, मायसेल्फ मिस्टर प्रशांत देवीदास पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. In this session of 11 Science Mathematics part number 2, we discuss the chapter functions. In previous session we discussed the points. In that, first point is representation of functions. फंक्शन हा जो काही आहे तो कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचा, त्या रिप्रेझेंट करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत, त्याचबरोबर आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शन विथ एक्झाम्पल्स. दिलेला रिलेशन हा फंक्शन आहे की नाही तो आयडेंटिफाय कशा पद्धतीनं करायचा याच्यावरची देखील काही एक्झाम्पल्स आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. त्याचबरोबर एक्झाम्पल्स ऑन फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ फंक्शन, काही फंक्शनच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. पर्टिक्युलर काही एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू कशा पद्धतीनं काढायची, कशा पद्धतीनं फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, हे याच्यावरची देखील आपण एक्झाम्पल्स मागच्या लेक्चरला पाहिलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण काही बेसिक टाइप्स ऑफ फंक्शन्स पुन्हा स्टडी करूयात. त्यातला फर्स्ट टाइप आहे तो म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्स्टंट फंक्शन? आपल्याला माहिती आहे की फंक्शन हा वायने किंवा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या पद्धतीनं डिनोट केला जातो. या ठिकाणी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, वेअर आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स असं आपण म्हणू शकतो. तर एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट असेल, या ठिकाणी के हा कॉन्स्टंट आहे आणि एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट असेल म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कोणतीही व्हॅल्यू येऊ शकते. आणि त्या पद्धतीनं फंक्शन जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा ग्राफ काय येईल ते थोडंसं ऑब्झर्व करूया. इथे एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय इक्वल टू कॉन्स्टंट झाला. पहा, द ग्राफ ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज अ लाईन पॅरलल टू दी एक्स ॲक्सिस इंटरसेक्टिंग वाय ॲक्सिस ॲट द पॉइंट 0, के. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जरी 0 घेतली तर या ठिकाणी वायची व्हॅल्यू के आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी काही जरी घेतली, एक्सची व्हॅल्यू कोणती जरी घेतली आपण तरी वायची व्हॅल्यू या ठिकाणी के येणार आहे. मग याच्यावरून ग्राफच्या साह्यानं आपण हा फंक्शन कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करता येतो ते पाहूयात. लेट अस कन्सिडर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 हिअर. मग या ठिकाणी एक्स ॲक्सिस कन्सिडर केली मी, इकडे नेगेटिव्ह साईडला एक्स डॅश आपण म्हणतो. तर या ठिकाणी पुन्हा वाय ॲक्सिस मी कन्सिडर करतोय आणि वाय डॅश ॲक्सिस घेतली. पहा, जिथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इंटरसेक्ट करते त्या ठिकाणी ओरिजिन आपण म्हणू शकतोय. ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस लेट अस प्लॉट द पॉइंट्स हिअर और ड्रॉ द व्हॅल्यूज 1, त्याचबरोबर 2. नंतर निगेटिव्ह साईडला -1, -2 या व्हॅल्यूज ड्रॉ केल्या आपण. त्यानंतर ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस लेट अस ड्रॉ द व्हॅल्यूज अगेन 1, 2, हिअर व्हॅल्यू 3. ओके. पुन्हा निगेटिव्ह साईडला जर ड्रॉ करायचे झाल्या तर त्या निगेटिव्ह व्हॅल्यूज येतील वाय ॲक्सिसवर -1, -2 अँड सो ऑन. याच्यावर आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 आहे म्हणजे वायची व्हॅल्यू ही 3 दिली आहे. तर एक्सची व्हॅल्यू 1 असेल तरी वायची व्हॅल्यू 3 येईल. एक्सची व्हॅल्यू 0 तरी वायची व्हॅल्यू 3, एक्सची व्हॅल्यू 2 तरी देखील वायची व्हॅल्यू 3. म्हणजे वायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे 3. याचा अर्थ या 3 मधून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन इथून ड्रॉ करावी लागेल आपल्याला. म्हणजे तिथे लिहिले पहा, द ग्राफ ऑफ अ कॉन्स्टंट फंक्शन इज अ लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. तर अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करता येईल आपल्याला. लाईनचं इक्वेशन मिळेल y इज इक्वल टू 3 म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3.
ओके, तर हा झाला कॉन्स्टंट फंक्शन. याचा डोमेन आणि रेंज आपल्याला लिहिता येईल. डोमेन काय असेल तर सेट ऑफ रियल नंबर्स आर. डोमेन जो आहे तो एक्स ॲक्सिसवर इकडे पॉझिटिव्ह साईडला सगळ्या व्हॅल्यूज येतील, इकडे निगेटिव्ह व्हॅल्यूज, म्हणजे याचा अर्थ इकडे इन्फिनिटी येईल आणि इकडे मायनस इन्फिनिटी, म्हणजे मायनस इन्फिनिटीपासून इन्फिनिटीपर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज या डोमेन सेटमध्ये येणार आहेत. त्यानंतर रेंजचा जर आपण विचार केला तर रेंजमध्ये व्हॅल्यू जी आहे कोणत्याही एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायची व्हॅल्यू ही 3च येणार आहे, म्हणजे इमेज 3च येणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी रेंजमध्ये ओनली ही जी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे तीच येईल, म्हणजे इथे 3 व्हॅल्यू आली पहा. ठीक आहे, अशा पद्धतीनं याला कॉन्स्टंट फंक्शन आपण म्हणतो. याच्या पुढचा जो टाईप आहे तो आयडेंटिटी फंक्शन. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स where x belongs to R is called an identity function. म्हणजेच एफ ऑफ एक्सला या ठिकाणी आपण y म्हणू शकतो. तर y इज इक्वल टू एक्स. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज या ठिकाणी सेम असणार आहेत. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे प्रत्येक एक्स या रिअल नंबरसाठी आपल्याला y मिळेल. या ठिकाणी तो y पण सेम असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल काय घेतलं, y इज इक्वल टू एक्स. एफ ऑफ एक्सला आपण y म्हणू शकतो. तर याचा ग्राफ जेव्हा ड्रॉ करतोय आपण तेव्हा पुन्हा एक्स ॲक्सिस कन्सिडर केली, एक्स एक्स डॅश ॲक्सिस घेतली पहा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिसवर जे पॉईंट्स ड्रॉ करतोय रिअल नंबर सेट ते 0, 1, 2, 3 अँड -1, -2, -3. त्यानंतर 0 मधून पास होणारी वाय ॲक्सिस ड्रॉ केली या ठिकाणी. ओके, वाय वाय डॅश ॲक्सिस घेतली. आता y इज इक्वल टू एक्स, वाय ॲक्सिसवरचे जे पॉईंट्स आहेत ते जर ड्रॉ केले आपण या ठिकाणी 1, 2, 3 हे पॉझिटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिस, त्याचबरोबर -1, -2, -3 हे निगेटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिसवर ड्रॉ केले. आता मित्रांनो या ठिकाणी आपण पॉईंट्स प्लॉट करूयात. x इक्वल टू 0 असेल तर y इक्वल टू 0 येणार आहे, म्हणजे या ठिकाणी 0,0 हा पॉईंट मिळाला. त्यानंतर x इक्वल टू 1 आला तर y इक्वल टू देखील 1 येईल. हे पहा 1,1 हा इथे या ठिकाणी पॉईंट मिळतो आपल्याला. पुन्हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 2,2 3 व्हॅल्यू जर एक्सची घेतली तर पुन्हा आपल्याला वायची व्हॅल्यू देखील 3. अशा पद्धतीने हे पॉईंट्स प्लॉट केले पहा. त्यानंतर पुन्हा इकडे जशा पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आल्या, पॉझिटिव्ह एक्सच्या व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह वायच्या व्हॅल्यू आल्या, तशाच निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहेत. एक्स इक्वल टू -1 साठी वायची निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे -1च मिळेल. एक्स इक्वल टू -2 साठी वायची -2 व्हॅल्यू मिळेल. त्याचबरोबर एक्स इक्वल टू -3 साठी वायची व्हॅल्यू -3 मिळेल पहा. तर या ठिकाणी या पॉईंट्समधून जो कर्व पास होणार आहे ती स्ट्रेट लाईन आपल्याला मिळेल. हे पहा अशा पद्धतीने ही स्ट्रेट लाईन मिळाली. त्या लाईनचं इक्वेशन आहे या ठिकाणी y इज इक्वल टू एक्स. तर विद्यार्थी मित्र हो, हे जे काही आयडेंटिटी फंक्शनचा जो कर्व आपण इथे ड्रॉ केलाय ती एक स्ट्रेट लाईन आहे, ती ओरिजिनमधून पास होतीये आणि अशा पद्धतीनं ती लाईन येणार आहे. सो दिस ग्राफ इज नोन ॲज ग्राफ ऑफ आयडेंटिटी फंक्शन y इज इक्वल टू एक्स. मग आता याचा डोमेन आणि रेंज काय येईल. डोमेन पहा, सेट ऑफ रिअल नंबर्स आर. प्रत्येक एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी या ठिकाणी y व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक रिअल नंबर हा डोमेन सेटमध्ये येणार आहे. म्हणजेच काय, -∞ पासून इन्फिनिटीपर्यंत सगळ्या व्हॅल्यूज येतील. ठीक आहे. त्याचबरोबर रेंज जो काही लिहायचं आहे, एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जर y मिळत असेल म्हणजे y देखील हे रिअल नंबर सेट आहे. सो सेट ऑफ रिअल नंबर आर, म्हणजे पुन्हा आपल्याला या ठिकाणी रेंज देखील -∞ पासून पुन्हा इन्फिनिटीपर्यंत मिळणार आहे. वायची व्हॅल्यू -∞, निगेटिव्ह साईडला +∞, पॉझिटिव्ह साईडला, अशा पद्धतीनं डोमेन आणि रेंज हा आयडेंटिटी फंक्शनचा मिळेल.
मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी सेम डोमेन अँड रेंज आहे. फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. हा झाला आयडेंटिटी फंक्शन. याच्याच पुढचा टाईप आपण स्टडी करूयात. टाईप नंबर 3 पॉवर फंक्शन्स. पॉवर फंक्शनचा जर विद्यार्थी मित्र आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक्स रेज टू एन या फॉर्ममध्ये तो फंक्शन मिळणार आहे. तर तो फंक्शन कसा असेल पहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए इंटू एक्स रेज टू एन व्हेअर एन बिलॉंग्स टू आर. अशा पद्धतीनं हा फंक्शन मिळालेला आहे. तर हा जो फंक्शन आहे एन हा इंडेक्स आहे, पॉवर आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये आपल्याला एन ची व्हॅल्यू ज्या पद्धतीनं मिळणार आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला त्याचे वेगळे वेगळे फंक्शनसाठी नावं देता येतील. म्हणजे जर एन ची व्हॅल्यू 2 असेल तर या ठिकाणी त्याला स्क्वेअर फंक्शन असं आपण म्हणू शकतो. तर आपण फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून स्क्वेअर फंक्शन आणि क्यूब फंक्शन या ठिकाणी स्टडी करूयात. पण यांची या पद्धतीनं कोणतीही रिअल नंबर व्हॅल्यू या ठिकाणी घेता येणार आहे पॉवर फंक्शनसाठी. ठीक आहे. तर स्क्वेअर फंक्शनचा ग्राफ कसा असेल आणि त्याचा डोमेन रेंज काय असेल ते आपण थोडंसं पाहूयात, ऑब्झर्व करूयात. पुन्हा स्क्वेअर फंक्शनचा जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल आपल्याला तर तो कशा पद्धतीनं असेल पहा. एक्स ॲक्सिस ड्रॉ केली आपण, एक्स एक्स डॅश, त्याचबरोबर 0 या ठिकाणी ओरिजिन घेतलाय. 0 1 2 3 या व्हॅल्यूज एक्स ॲक्सिसवर घेतल्या. त्याचबरोबर -1 -2 आणि -3 या देखील व्हॅल्यूज घेतल्या. आता 0 मधून पास होणारी जी काही लाईन आहे किंवा ॲक्सिस आहे ती वाय वाय डॅश ॲक्सिस ड्रॉ केली. त्याचबरोबर त्याच्यावर ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला हे माहिती आहे की एक्सची कोणतीही व्हॅल्यू कन्सिडर केली तर आपल्याला हे की स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. कारण स्क्वेअर हा प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह येणार आहे. एक्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या किंवा नेगेटिव्ह व्हॅल्यू घ्या. त्यामुळे मी या ठिकाणी नेगेटिव्ह व्हॅल्यूज ड्रॉ करणार नाहीये तर सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेणार आहे. तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ड्रॉ करताना 1चा स्क्वेअर येतो 1, 2चा स्क्वेअर येतो 4 आणि 3चा स्क्वेअर येतो 9. तर मी या ठिकाणी सगळे व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी प्लॉट करता यावेत 9 साठी पर्यंत. म्हणून मी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट अशा पद्धतीनं वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू घेणार आहे. त्यानंतर 2 नंतर येईल 4 व्हॅल्यू येणार आहे. त्यानंतर 6, त्याचबरोबर 8, 10 आणि 12 अशा व्हॅल्यूज घेतल्या पहा वाय ॲक्सिसवर. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर एफ ऑफ एक्स म्हणजे वायची व्हॅल्यू देखील आपल्याला या ठिकाणी 0 मिळेल. म्हणजे एक्स 0 आणि वाय 0 म्हणजे या ठिकाणी येईल ती व्हॅल्यू 0 0 ओरिजिन. नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर वायची देखील व्हॅल्यू 1 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आली 0 आणि 2च्या मध्ये ती 1 व्हॅल्यू आपल्याला ड्रॉ करता येते. म्हणजे 1 एक्सची व्हॅल्यू असेल तर या ठिकाणी वायची व्हॅल्यू देखील 1 येते पहा. ठीक आहे. त्याचबरोबर एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे 4 येणार आहे. मग पहा एक्सची व्हॅल्यू 2 घेतली वायची व्हॅल्यू 4 आली पहा. नंतर एक्सची व्हॅल्यू 3 जर असेल तर वायची व्हॅल्यू या ठिकाणी 9 येते. म्हणजे 3चा स्क्वेअर 9. सो अशा पद्धतीनं या ठिकाणी 8 आणि 10च्या मध्ये ही 9 व्हॅल्यू आली पहा. त्याचबरोबर नेगेटिव्ह एक्सच्या व्हॅल्यूसाठी एक्सची व्हॅल्यू जर -1 घेतली तर वायची व्हॅल्यू पुन्हा 1च येणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 1 येणार आहे. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू -2 जर घेतली तर वायची व्हॅल्यू पुन्हा 4 येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. ओके. एक्सची व्हॅल्यू आता -3 घेतोय म्हणजे वायची व्हॅल्यू परत 9 मिळणार आहे. जसं 3चा स्क्वेअर मिळाला तसा -3चा स्क्वेअर देखील 9 येईल. म्हणजे 8 आणि 10च्या मध्ये ही व्हॅल्यू आली पहा. आता या पॉइंट्स मधून जो काही कर्व पास होईल तो कशा पद्धतीनं दिसेल पहा. हा कर्व पॅराबोलिक शेपमध्ये दिसणार आहे. याला आपण पॅराबोलिक शेप असं म्हणतो आणि तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये ओपन असणार आहे. तर अशा पद्धतीने हे कर्व दिसेल. हे दिसते पहा कर्व. तर याला एक्स स्क्वेअर हा फंक्शन असा आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन आहे. तर मित्रांनो हा वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर फंक्शन जो आहे त्याचा ग्राफ अशा पद्धतीने येईल. आणि
किंवा पॅराबोलिक शेपमध्ये येईल. आता याचा डोमेन आणि रेंज आपण जर विचारात घेतला तर डोमेन जो आहे या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरचे प्रत्येक व्हॅल्यूज या डोमेनमध्ये येणार आहेत. सेट ऑफ रिअल नंबर आर, पुन्हा रिअल नंबरचा सेट आला म्हणजेच -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, सगळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या व्हॅल्यूज येतील. त्याचबरोबर जर आपल्याला या ठिकाणी रेंजचा विचार केला आपण तर मात्र थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल आपल्याला. या ठिकाणी 0 पहा, 0 ही व्हॅल्यू वायची येणार आहे पण निगेटिव्ह व्हॅल्यूज नाही आहेत वायच्या, आणि 0 ही व्हॅल्यू इन्क्लूड आहे त्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लोज्ड इंटरवल घ्यावा लागेल. इथे घेतलाय पहा क्लोज्ड इंटरवल 0, म्हणजे 0 ही व्हॅल्यू त्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, आणि अप टू कुठेपर्यंत, अप टू या सगळ्या वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज येतील या कर्ववर. ओके, म्हणजेच 0 टू इन्फिनिटी म्हणजे एक्सची कोणतीही व्हॅल्यू घेतली तर वायची व्हॅल्यू मात्र आपल्याला दोन्ही साईडला पॉझिटिव्ह मिळत जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं 0 टू इन्फिनिटी, ओके, अशा पद्धतीने ही रेंज आपल्याला मिळते. याचाच अर्थ इथे जर आपण ग्राफ ऑब्झर्व केला तर द ग्राफ ऑफ इव्हन पॉवर ऑफ एक्स, म्हणजे एक्सचा तर या ठिकाणी x² ग्राफ आपण पाहिलाय, पण एक्सचा जर या ठिकाणी 2 जसा इव्हन नंबर आहे तसा x⁴, x⁶, x⁸ जर आपण विचारात घेतला तर ग्राफ ऑफ इव्हन पॉवर ऑफ एक्स लुक्स सिमिलर टू स्क्वेअर फंक्शन्स. हे लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं स्क्वेअर फंक्शनचा ग्राफ आहे तसाच इव्हन पॉवर जर या ठिकाणी घेतला, एन ची व्हॅल्यू इव्हन जर घेतली तर प्रत्येक ग्राफ आपल्याला अशा पद्धतीनं दिसणार आहे. ठीक आहे, आणखी एक पॉवर फंक्शन विचारात घेऊया आपण. पॉवर फंक्शन मध्ये या ठिकाणी क्यूब फंक्शन आपण पुन्हा एक एक्झाम्पल पाहूया. f(x) = x³. तर या ठिकाणी याचा ग्राफ ड्रॉ करून केलेला आहे. या ठिकाणी x ॲक्सिस इथे घेतले, y ॲक्सिस आहे, एक्सच्या व्हॅल्यू इथे ड्रॉ केलेल्या आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 1 2 3, -1 -2 -3. त्याचबरोबर y ॲक्सिसवर देखील -1 to -8 निगेटिव्ह साईडला आणि पॉझिटिव्ह साईडला 1 to 8 या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. मित्रांनो, जर एक्सची 1 ही व्हॅल्यू घेतली किंवा 0 ही व्हॅल्यू घेतली तर वायची व्हॅल्यू या ठिकाणी 0च मिळेल. इथे पॉईंट दिसतोय आपल्याला 0 0. त्याचबरोबर एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर वायची व्हॅल्यू देखील 1 मिळेल. इथे लिहिलाय पॉईंट 1,1. ओके, हा पॉईंट दिसतोय. एक्सची व्हॅल्यू जर 2 घेतली तर वायची व्हॅल्यू 8 येते. पहा, 2 चा क्यूब हा 8 येतो. 2,8 हा पॉईंट इथे घेतलाय. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर -1 चा क्यूब, सो -1 असल्यामुळं इथे ब्रॅकेट रेस टू 3 आहे. मग ऑड नंबर जर असेल तर त्याचा क्यूब जो आहे तो काय येतो, निगेटिव्हच येतो. म्हणजे -1 ची व्हॅल्यू -1 येते. -1 × -1 × -1 म्हणजे -1 मिळेल. त्याच पद्धतीनं -2 चा क्यूब जर घेतला तर आपल्याला -8 येतो. ओके, मग आता विद्यार्थी मित्र, या सगळ्या पॉइंट्स मधून जर ग्राफ किंवा कर्व पास करायचा असेल तर तो कर्व असा दिसतोय. हा इथे कर्व ड्रॉ केलाय पहा. ओके, हा कर्व ड्रॉ केलेला आहे. मग हा कर्व काय डिनोट करतो तर x³ फंक्शन डिनोट करतो. ठीक आहे, x³ चा कर्व अशा पद्धतीने येतो. मग याचा डोमेन आणि रेंज जर विचारात घेतला तर एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यू साठी वायची व्हॅल्यू या ठिकाणी एक्झिस्ट होते. म्हणजेच एक्स जो आहे ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज आपल्याला घेता येतील. ते सगळे रिअल नंबर्स. सेट ऑफ रिअल नंबर आर -इन्फिनिटी इकडे x' पासून ते x पर्यंत, म्हणजे -इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज या डोमेन सेटमध्ये येतील. त्याचबरोबर आता y ॲक्सिस किंवा वायच्या व्हॅल्यूजचा जर विचार केला आपण
तर त्या व्हॅल्यूज कशा येणार आहेत, इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्या वायच्या आणि इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या, म्हणजे सगळ्या या ठिकाणी व्हॅल्यूज वायच्या आपल्याला मिळणार आहेत, म्हणजेच सेट ऑफ रिअल नंबर आर पुन्हा मिळणार आहे. दॅट इज मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी अगेन. इकडे मायनस इन्फिनिटीकडे या व्हॅल्यूज चालल्या आहेत आणि या एक्स ॲक्सिसच्या अबोव जे काही आपण पाहतोय त्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, म्हणजे इन्फिनिटीपर्यंतच्या. मग या ठिकाणी रेंज येते मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी क्यूब फंक्शनसाठी. आता एक नोट लक्षात घेऊया, जशी स्क्वेअर फंक्शनसाठी आपण पाहिलं होतं की इव्हन पॉवर्स ऑफ एक्सचा ग्राफ हा स्क्वेअर फंक्शन प्रमाणे येतो, तर ऑड पॉवर्स ऑफ एक्स या 3च्या ठिकाणी जर 5, 7, 9 असे ऑड नंबर्स जर घेतले, म्हणजे ऑड पॉवर्स जर आले, तर या सगळ्याचे ग्राफ जे आहेत ते अशा पद्धतीनं ड्रॉ करता येतील आपल्याला. ठीक आहे. सो इथे दिले द ग्राफ ऑफ ऑड पॉवर्स ऑफ एक्स मोर दॅन 1. तर आपल्याला इथे मोर दॅन 1 म्हटलेलं आहे. एन ची व्हॅल्यू जर 1 आली तर या ठिकाणी ग्राफ हा y इक्वल टू एक्स म्हणजे आयडेंटिटी फंक्शन तयार होतो, तर त्याचा ग्राफ आपण पाहिलाय. पण इथे 1 पेक्षा ग्रेटर मोर दॅन 1 म्हटलंय, लुक्स सिमिलर टू क्यूब फंक्शन्स. अशा पद्धतीनं हे ग्राफ ऑफ ऑड पॉवर्स ऑफ एक्स हे असे दिसणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी हा तिसरा पॉवर फंक्शन मध्ये आपण क्यूब फंक्शन स्टडी केला. नेक्स्ट जो बेसिक टाइप्स ऑफ फंक्शन्स आहे त्यामध्ये पुढचा टाइप पाहूया, पॉलिनॉमियल फंक्शन. विद्यार्थी मित्र, आपण पॉलिनॉमियलचा मीनिंग आपल्याला माहिती आहे. तर पॉलिनॉमियल कशाला म्हणतो आपण, ज्याला बहुपदी असं म्हटलं जातं. तर पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0 x रेज टू n प्लस a1 x रेज टू n मायनस 1 प्लस डॉट डॉट प्लस an मायनस 2 x स्क्वेअर प्लस an मायनस 1 x प्लस an. पहा, इथे जर ऑब्झर्व केला आपण तर या ठिकाणी एक्सचा पॉवर डिक्रीज होत चाललेला आहे आणि a0, a1 अप टू an हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत, कॉन्स्टंट कोइफिशियंट्स आहेत. तर ते इथे दिसत आहेत. या फॉर्ममध्ये जर आपल्याला फंक्शन दिला असेल तर त्याला पॉलिनॉमियल फंक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर वेअर a0 इज नॉट इक्वल टू 0, हा पहिला जो नंबर आहे तो 0 नको आहे आणि सगळे नंबर्स जे आहेत ते काय पाहिजेत, रिअल नंबर्स पाहिजेत. ठीक आहे. ऑल a1, a2, a3 ऑल नंबर्स अप टू an आर रिअल नंबर्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण फंक्शन जर विचारात घेतले तर n इज इक्वल टू n जो आहे इंडेक्स, त्याच्यावर याचे वेगळे वेगळे टाइप्स तयार होतील. पहिल्यांदा लिनियर फंक्शन विचारात घेऊया. लिनियर फंक्शनचा जो टाइप आहे किंवा फॉर्म आहे तो कशा पद्धतीने असेल, तर n इज इक्वल टू 1 पाहिजे. त्यासाठी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ax प्लस b वेअर a इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे पहिल्याचा कॉन्स्टंट हा जो आहे कोइफिशियंट जो आहे तो 0 नको आहे. तर हे काय फॉर्म होतंय, y इज इक्वल टू ax प्लस b. हे आपल्याला माहिती आहे की y इक्वल टू ax प्लस b हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फॉर्म होते. ओके, लिनियर इक्वेशन जर असेल तर ती स्ट्रेट लाईन फॉर्म करते. मग सेकंड विचारात घेऊया क्वाड्रॅटिक फंक्शन. क्वाड्रॅटिक फंक्शन म्हणजे काय, तर n ची व्हॅल्यू ही 2 पाहिजे. या ठिकाणी n ची व्हॅल्यू 2 पाहिजे. तर आपण त्याचा फॉर्म पाहूयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, a ग्रेटर दॅन 0 पाहिजे. असं जर असेल तर एक लक्षात येते, ax स्क्वेअर इथे दिसते पहा एक्स स्क्वेअर आहे प्लस bx प्लस c आहे. हे इक्वेशन जो आहे हे आपल्याला जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करू याचा तेव्हा ते पॅराबोलिक शेपमध्ये दिसणार आहे. क्वाड्रॅटिक फंक्शनचा ग्राफ हा पॅराबोलिक शेपमध्ये येईल. इथे लिहिले दॅट इज ए पॅराबोला. लिनियर फंक्शन हा स्ट्रेट लाईन. याच पद्धतीनं क्युबिक फंक्शन आपण फॉर्म पाहूयात. त्याचा फॉर्म
क्युबिकचा मिनिंग आहे डिग्री या ठिकाणी किंवा एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 पाहिजे. तर ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d a इज नॉट इक्वल टू 0. तर अशा पद्धतीनं हा क्युबिक फंक्शन आपण लिहू शकतो किंवा याला क्युबिक फंक्शन आपण म्हणू शकतो. तर क्युबिक नंतर बाकीचे जे काही n इक्वल टू 4, 5 सगळे जे काही येणार आहे ते आपण या पद्धतीनं पॉलिनॉमियल फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतोय. आता याचा डोमेन जर विचारात घेतला तर एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी आपण या ठिकाणी y डिफाईन करू शकतो. म्हणजे डोमेन सेट ऑफ रिअल नंबर r आहे, दॅट इज -∞ टू इन्फिनिटी. ठीक आहे. आणि रेंज जी काही आहे सेट ऑफ रिअल नंबर्स फॉर द व्हॅल्यूज इन डोमेन, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायच्या ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत त्याचा सेट म्हणजे काय असणार आहे, रेंज असणार आहे. ही डेफिनेशन आपण अगोदर स्टडी केलेली आहे. ठीक आहे. हा पॉलिनॉमियल फंक्शन आपण पाहिला. याच्या पुढचा जो फंक्शनचा टाईप आहे तो आहे टाईप नंबर 5, रॅडिकल फंक्शन. मित्रांनो, या रॅडिकल फंक्शनचा फॉर्म कसा असेल तर पहा, f of x इज इक्वल टू nth रूट ऑफ x म्हणजे x⁻⁴n किंवा nth रूट ऑफ x असं लिहिलं जातं. n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर कॅपिटल N. म्हणजेच या फंक्शनला आपण रॅडिकल फंक्शन असं म्हणतो. सो आता इथे n इज इक्वल टू 2 म्हणजे ते आपण स्क्वेअर रूट फंक्शन म्हणतो, पण 2 असेल तर इथे आपण मेन्शन करत नाही, लिहित नाही इथे. तर असं जर असेल तर स्क्वेअर रूट फंक्शन हा अशा पद्धतीने आपण लिहितो, f of x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x. आणि स्क्वेअर रूटमध्ये आपण x हा कंपल्सरी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घेतला पाहिजे, कारण तिथे जर व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह आली तर त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही. तर निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी आपण स्क्वेअर रूट हा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळं या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट हा x म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 साठी पाहणार आहोत. तर हा झाला स्क्वेअर रूट फंक्शन, याला असं म्हणतो आपण. तर इथे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दिलंय, इथे लिहिले पहा, सिन्स स्क्वेअर रूट ऑफ नेगेटिव्ह नंबर इज नॉट अ रिअल नंबर. नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट जो काही काढतो आपण तो रिअल नंबर नाही आहेत. मग तो कसा येतो? सो द डोमेन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज रिस्ट्रिक्टेड टू पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणजे याचा डोमेन काय घ्यावा लागतो तर तो कसा पाहिजे, रिस्ट्रिक्टेड टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे काय, तो पॉझिटिव्ह व्हॅल्यूला रिस्ट्रिक्ट केलेला आहे डोमेन. एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज फक्त घेतल्या पाहिजेत, निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी ते कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅजिनरी नंबर फॉर्म होणार आहे. ठीक आहे. तर याचा ग्राफ ज्या वेळेस आपण विचारात घेतोय तेव्हा पाहूयात. ग्राफ पहा, x ॲक्सिस घेतली, या ठिकाणी 0, 1, 2, 3 या व्हॅल्यूज x ॲक्सिसवर प्लॉट करूयात, ड्रॉ करूयात. त्याचबरोबर -1 ही व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी घेता येईल. नंतर y ॲक्सिस 0 मधून पास होते, ती ॲक्सिस ड्रॉ केली या ठिकाणी y ॲक्सिस. त्यानंतर आता व्हॅल्यूज पाहूयात, एक्सच्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. 1, 2, 3 y ॲक्सिसवर व्हॅल्यू घेतल्या. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर वायची व्हॅल्यू या ठिकाणी 0च मिळणार आहे. ओके, x 0 साठी वायची व्हॅल्यू 0 मिळाली. एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर वायची व्हॅल्यू पण 1 आली. पहा पुन्हा, एक्सची व्हॅल्यू जर आपण नंतर 4 घेतली, 2, 3 जरी घेतल्या तरी चालतील, पण मी इथे जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्याची व्हॅल्यूज इथे कन्सिडर करतोय. एक्सची व्हॅल्यू जर 4 घेतली आपण तर वायची व्हॅल्यू या ठिकाणी 2 येणार आहे, कारण 4चा स्क्वेअर रूट हा 2 येतो, हे माहिती आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं हा कर्व आला किंवा पॉइंट्स प्लॉट केले पहिल्यांदा. आता कर्व जो ड्रॉ करायचा आहे तो असा येतो, पहा कर्व. ओके, तर 0, 1, 4 आणि त्या करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यूज त्याच्या. तर या पॉइंट्स जो प्लॉट केल्यात आपण त्यामधून ग्राफ जो आहे, कर्व जो आहे तो असा येतो. तर हा झाला स्क्वेअर रूट फंक्शनचा कर्व. या ठिकाणी डोमेन काय येईल मग? डोमेन जो आहे आपण एक्स रिस्ट्रिक्टेड केलेला आहे, म्हणजेच काय, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज या
या ठिकाणी पॉझिटिव्ह घेतलेल्या आहेत किंवा नॉन निगेटिव्ह घेतलेल्या आहेत, तर 0 आणि ऑल रिअल नंबर्स म्हणजे 0 इन्क्लुडिंग आहे, म्हणजे 0 टू इन्फिनिटी या एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज अप टू इन्फिनिटी अशा पद्धतीनं हा डोमेन येतो. आणि त्यानंतर रेंज काय येणार आहे पहा. रेंजमध्ये वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय मिळत आहेत आपल्याला. 0ची व्हॅल्यू एक्स असताना वाय 0च मिळतोय, पण वायच्या देखील सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्हच मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणी वायच्या देखील व्हॅल्यूज या पॉझिटिव्ह आल्या, म्हणजेच 0 टू इन्फिनिटी. अशा पद्धतीनं हा डोमेन आणि रेंज या स्क्वेअर रूट फंक्शनसाठी आपण लिहिलाय. ठीक आहे, हा झाला रॅडिकल फंक्शन. याच्यावरचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण, त्याचा डोमेन आणि रेंज कॅल्क्युलेट करूयात आपण. तर डोमेन आणि रेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी विद्यार्थी मित्रो हे एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये अशा टाईपची एक्झाम्पल्स आणखी आहेत, तुम्ही सोडवायची. मी हे या ठिकाणी एक एक्झाम्पल सोडवून दाखवतोय. तर एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे डोमेन आणि वायची व्हॅल्यू म्हणजे रेंज आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. तर बघा, पहिल्यांदा सोल्युशनमध्ये कन्सिडर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर घेतला. आपल्याला माहिती स्क्वेअर रूट मधल्या व्हॅल्यूज किंवा डोमेन जो आहे तो स्क्वेअर रूट मध्ये जो काही फंक्शन दिलेला आहे तो काय घेतला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे 16 मायनस एक्स स्क्वेअर हे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. सो एफ ऑफ एक्स इज डिफाइन्ड व्हेन 16 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच काय करता येईल आपल्याला या ठिकाणी 16 मायनस एक्स स्क्वेअर हा मायनस एक्स स्क्वेअर जो आहे तो LHS वरून RHS ला जर घेतला तर या ठिकाणी 16 ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर आला. इकडे मायनस होता, इकडे प्लस झाला तो. म्हणजेच 16 ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. हेच इकडे उलट लिहिले पहा. इम्प्लाइज दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. मग आता पुढे काय करायचं, तर याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहित आहे. आता एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू ए स्क्वेअर असेल तर याचा मिनिंग काय आहे, तर एक्सची व्हॅल्यू ही जी आहे ती मायनस ए पासून ए पर्यंत लाय होते. एक्सची व्हॅल्यू हे कधी पॉसिबल आहे, तर एक्सची व्हॅल्यू मायनस ए पासून ए पर्यंत लाय होते. तर 16 हा इथे 4चा स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 4 स्क्वेअर असेल तर एक्सची व्हॅल्यू ही -4 पासून 4 पर्यंत लाय होणार आहे. तर हे असं लिहिता येईल -4 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 4 हा डोमेन आला पहा. म्हणजेच क्लोज्ड इंटरव्हल मध्ये -4 टू 4 अशा पद्धतीनं डोमेन येतोय. डोमेन ऑफ फंक्शन एफ गिवन फंक्शन इज -4 टू 4 लिहिला पहा क्लोज्ड इंटरव्हल. आता रेंज विचारात घ्यायची आहे, रेंज कॅल्क्युलेट करायची आहे. तर या एक्सच्या व्हॅल्यूज जशा काढल्या आपण तशा आता वायच्या व्हॅल्यूज काढायला पाहिजेत. त्यासाठी मी पहिल्यांदा जी काही आपल्याला इथे डोमेनचा जो इंटरव्हल मिळालेला आहे, एक्सच्या व्हॅल्यूज ज्या मिळालेल्या आहेत ते कन्सिडर करतोय -4 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 4. मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून हा फंक्शन तयार केला पाहिजे. जे या ठिकाणी एक्स जिथं दिसतोय तिथे 16 मायनस एक्स स्क्वेअर हा फंक्शन तयार केला पाहिजे. आणि म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर फंक्शन जर आला तर तिथे वायची आपल्याला इंटरव्हल किंवा रेंज वाय वरून आपल्याला मिळेल. तर ती पहा कशा पद्धतीने तयार करायची. या ठिकाणी या इनइक्वॅलिटीचा म्हणजे -4 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 4 याचा स्क्वेअर जर घेतला तर आपल्याला काय मिळेल, 0 लेस दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16. 16 लेस दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16 म्हणजेच मी या ठिकाणी 0 घेतोय. ओके, हे सगळे पॉझिटिव्ह मिळणार आहेत एक्स स्क्वेअर, म्हणून तो 0 लेस दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 16 आला. आता पुढे काय करता येईल, याच्यावरून हे उलट लिहिलं पहा. किंवा कसं उलट होतंय ते, तर या इनइक्वॅलिटीला -1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे -1 इंटू 0 हा 0 येतो. पण जेव्हा निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करतो किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा लेस दॅनचा ग्रेटर दॅन होतो, म्हणून हा ग्रेटर दॅन झालाय.
सो एक्स स्क्वेअरचा मायनस एक्स स्क्वेअर झाला, लेस दॅन इक्वल टूचा ग्रेटर दॅन झाला आणि 16ला -16 झाला. आता हे कसं लिहिता येईल? या ठिकाणी 0 आपल्याला या ठिकाणी मायनस एक्स स्क्वेअर नंतर 16 मायनस एक्स स्क्वेअर आणायचे, म्हणून प्रत्येक ठिकाणी 16 ऍड केले पहा, प्रत्येक ठिकाणी. सो प्रत्येक टर्म मध्ये 16 ऍड केले तर 0 + 16 ग्रेटर दॅन इक्वल टू 16 मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू -16 + 16. प्रत्येक ठिकाणी 16 ऍड केला, मग काय येतं? हा आपल्याला अशा पद्धतीने मिळेल 0 पहा, -16 + 16 कॅन्सल होईल म्हणजे 0 आला. लेस दॅन इक्वल टू हे उलटी लिहितोय मी इनइक्वॅलिटी. ओके, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे तिथे लेस दॅन इक्वल टू लिहिलं. त्यानंतर 16 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, ही इनइक्वॅलिटी ग्रेटर दॅन इक्वल टू आहे लेस दॅन इक्वल टू. या ठिकाणी 16 ह्या इकडून इकडे घेतला LHS वरून, तो फक्त इनइक्वॅलिटी उलटी लिहिलेली आहे. ओके, आहे तीच इनइक्वॅलिटी, फक्त व्यवस्थित उलटे जसे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने लिहून घेतली. आता पहा, याचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर काय मिळेल? 0 लेस दॅन इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू, हा 16चा स्क्वेअर रूट 4 आला पहा. या ठिकाणी आपल्याला जेव्हा स्क्वेअर रूट आपण घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने आलं. मग मध्ये जो फंक्शन दिसतोय तो f(x) आहे, म्हणजेच y आहे. तर ही y ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत लाय होते? तर 0 to 4 पर्यंत, म्हणजेच 0 लेस दॅन इक्वल टू f(x) लेस दॅन इक्वल टू 4, म्हणजे हे रेंज मिळाले पहा. सो रेंज ऑफ द फंक्शन f इज क्लोज्ड इंटरवल 0 to 4 आला पहा. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे रॅडिकल फंक्शनचं मीनिंग आणि एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता शेवटचा एक टाईप आहे याच्यामध्ये, तो आहे रॅशनल फंक्शन. इफ p(x) and q(x) आर पॉलिनॉमियल फंक्शन्स of x, then f(x) is equal to p(x) upon q(x) is a rational function where q(x) is not equal to 0. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हा रॅशनल फंक्शन जो आहे तो अशा पद्धतीने लिहिला जातो की न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे पॉलिनॉमियल असतात आणि त्याचा डिनॉमिनेटर हा नॉन झिरो पाहिजे. असं जर असेल तर एखादं एक्झाम्पल याचं पाहूया. या ठिकाणी f(x) इज इक्वल टू 1/x, हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. तर या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू 0 असं मेन्शन केलंय. तर याचा ग्राफ जो आहे तो कशा पद्धतीनं ड्रॉ करता येतो ते पाहूया. बघा, एक्सच्या व्हॅल्यूज जर आपण कन्सिडर केल्या तर या ठिकाणी x 0 असेल असं नाहीये, कारण x इज नॉट इक्वल टू 0 दिलंय, म्हणजे x इक्वल टू 0 असताना y ची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही या ठिकाणी. मग ती व्हॅल्यू नाही घेतली. आता पुढे जाऊयात. x ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी 1 घेतली तर y ची व्हॅल्यू म्हणजे f(x) ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 1 मिळणार आहे. म्हणजे 1,1 हा पॉईंट इथे ड्रॉ केलाय. त्याचबरोबर पहा, हा 1 पॉईंट घेतला. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर y ची व्हॅल्यू 1/2 येईल, म्हणजे हा 2,1/2 पॉईंट घेतलाय पहा. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर 4 घेतली तर y ची व्हॅल्यू देखील आपल्याला पुन्हा 1/4 मिळेल. इथे घेतली आहे. x ची व्हॅल्यू 4 जर घेतली तर पुढे येणार 1/4. ठीक आहे. तर आता आपण जर विचारात घेतलं की x ची व्हॅल्यू -1 जर घेतली तर y ची व्हॅल्यू ही पुन्हा -1च येईल. 1/-1 म्हणजे -1 इथे लिहिलंय, -1, त्यानंतर x ची व्हॅल्यू जर -2 आपण घेतली तर y ची व्हॅल्यू -1/2 इथे लिहिले पहा. ओके. त्याचबरोबर x ची व्हॅल्यू ही आपण जर 1/2 घेतली किंवा y ची व्हॅल्यू 2 जर घेतली तर x ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक काय येईल? y इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1/x, म्हणजे x इज इक्वल टू
1/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1/2 घेतली तर वायची व्हॅल्यू 2 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1/4 जर घेतली तर वायची व्हॅल्यू 4 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू -1/2 घेतली तर वायची व्हॅल्यू -1/2 येईल आणि एक्सची व्हॅल्यू -1/4 घेतली तर वायची व्हॅल्यू -4 येणार आहे. मित्रांनो, यामधून जर कर्व आपण जर ड्रॉ केला तर तो कर्व कसा येतो, वाय ॲक्सिसला देखील इकडे कर्व इंटरसेक्ट करत नाही आणि एक्स ॲक्सिसला देखील कर्व इंटरसेक्ट करत नाही. तर या ठिकाणी एक्स ॲक्सिस कडे जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्स ॲक्सिस कडे कर्व या ठिकाणी एक्स ॲक्सिसच्या जवळपास जातोय पण एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करत नाही. त्याच पद्धतीनं वाय ॲक्सिसच्या देखील कर्व हा जवळपास जातोय म्हणजे वायची व्हॅल्यू जवळपास 0 मिळते किंवा एक्सची व्हॅल्यू देखील जवळपास 0 मिळते पण ती 0 क्रॉस होऊन पुढे जात नाही कारण एक्स इक्वल टू 0 आपण घेणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू देखील 0 मिळणार नाहीये. मग याचा अर्थ जर हे आपण कर्व पूर्ण ऑब्झर्व केला, हा जर ग्राफ ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घेता येईल, डोमेन याचा जो आहे तो काय घेतलाय, एक्सची व्हॅल्यू ही 0 घेतलेली नाहीये सेट ऑफ रिअल नंबरमध्ये. म्हणजेच डोमेन येतो सेट ऑफ रिअल नंबरमधून हा 0 सबट्रॅक्ट केला तर r-0 येतोय. त्याचबरोबर रेंज काय येणार आहे, रेंज देखील वायची व्हॅल्यू देखील 0 येणार नाहीये म्हणजे r-0 झालं पहा पुन्हा. म्हणजे एक्सची व्हॅल्यू देखील 0 येत नाही आणि वायची व्हॅल्यू देखील 0 येत नाही. मग याच्यावरून एक आपल्याला ऑब्झर्व करता येईल, एक डेफिनेशन लक्षात घेता येईल, ती मग कोणती आहे, तर इथे हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याचा जर विचार केला, ए स्ट्रेट लाईन विच डज नॉट इंटरसेक्ट द कर्व बट ॲज एक्स अप्रोचेस टू इन्फिनिटी और -इन्फिनिटी. बघा, एक्सची व्हॅल्यू जर इन्फिनिटीकडे जाते किंवा -इन्फिनिटीकडे जाते पण कर्व काय होतो, त्या ॲक्सिसला किंवा स्ट्रेट लाईनला इंटरसेक्ट करत नाही तर द डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड द कर्व टेन्स टू 0. म्हणजे डिस्टन्स या लाईन मधलं आणि कर्व मधलं डिस्टन्स जे आहे ते काय होतंय, 0 कडे जाते, टेन्स टू 0 होते परंतु ते इंटरसेक्ट होत नाही. तर अशा वेळेस या लाईनला काय म्हणायचं, तर असिम्प्टोट म्हणायचं. तर या कर्वसाठी एक्स ॲक्सिस सुद्धा असिम्प्टोट आहे आणि वाय ॲक्सिस सुद्धा काय आहे, असिम्प्टोट आहे. हियर एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस बोथ आर असिम्प्टोट्स फॉर गिवन कर्व. तर इथे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला लक्षात आला की असिम्प्टोट म्हणजे कर्वला तो इंटरसेक्ट करत नाही परंतु त्यात कर्व आणि लाईन यातलं डिस्टन्स मात्र अगदी 0 जवळपास इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीनं असतं परंतु ते इंटरसेक्ट करत नाही. तर अशा लाईनला असिम्प्टोट असं म्हटलं जातं. आणि जर लाईन इंटरसेक्ट म्हणजे एका पॉईंटमधून जरी केली तर त्या लाईनला आपण टँजंट असं म्हणतो. ठीक आहे, ही असिम्प्टोट आहे, ही लाईन टँजंट नाहीये या कर्वसाठी. ठीक आहे, तर हा जरा रॅशनल फंक्शन. तर याचा डोमेन आणि रेंज फाइंड आउट करण्यासाठी एक एक्झाम्पल आपण स्टडी करूयात. एक्झाम्पल, फाइंड द डोमेन अँड रेंज ऑफ f of x is equal to x plus 4 upon x minus 2. सोल्युशन बघा, कन्सिडर आत्तासारखंच एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. तर डिनॉमिनेटर जो आहे तो नॉन झिरो पाहिजे, हा रॅशनल फंक्शन आहे. डिनॉमिनेटर f of x is defined for all x belongs to R except when denominator x minus 2 is 0. म्हणजे डिनॉमिनेटर हा 0 नकोय. मग x मायनस 2 इक्वल टू 0 असेल तर काय येईल, x इक्वल टू 2 येईल. म्हणजे x इक्वल टू 2 साठी y ची व्हॅल्यू ही डिफाईन होणार नाही. याचा अर्थ असा आहे की डोमेन काय येणार आहे, रिअल नंबर मधून तो 2 हा नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल म्हणजे काढून टाकावा लागेल. सो सेट ऑफ रिअल नंबर -2 हा झाला डोमेन ऑफ f ऑफ x. मग रेंज काय असेल, रेंज म्हणजे y च्या व्हॅल्यूज. तर या सगळ्या व्हॅल्यूसाठी x इक्वल टू 2 साठी y ची व्हॅल्यू एक्झिस्ट होणार नाहीये. मग आपण काय करूया, y इज इक्वल टू हा x प्लस 4 अपॉन x मायनस 2 घेऊया. तर हा फंक्शन जर कन्सिडर केला तर याला आपण y मध्ये एक्सप्रेस करूयात x इक्वल टू मध्ये.
तर तो कसा करायचा पहा. हा x मायनस 2 इंटू वाय म्हणजे एक्स वाय मायनस 2 वाय आला इज इक्वल टू एक्स प्लस 4. आता एक्सचे टर्म्स एकीकडे घेतोय मी. एक्स वाय मायनस एक्स इज इक्वल टू 4 प्लस हा 2y जो आहे तो LHS वरून RHS ला घेतला तो 2y आला. तर याच्यावरून x ची व्हॅल्यू काय येते पहा. तर x कॉमन घ्या. x जर कॉमन घेतला तर x ब्रॅकेटमध्ये y मायनस 1 येतो तो डिनॉमिनेटरला घेऊयात. 4 प्लस 2y अपॉन y मायनस 1 आला. मग या ठिकाणी x डिफाईन होण्यासाठी आपल्याला y मायनस 1 जो डिनॉमिनेटर आहे तो नॉन झिरो पाहिजे. म्हणजे y ची व्हॅल्यू ही 1 नकोय. याचाच अर्थ विच इज नॉट डिफाइन्ड व्हेन y मायनस 1 इक्वल टू 0 दॅट इज y इक्वल टू 1. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी रेंज काय येणार आहे. सेट ऑफ रिअल नंबर मधून हा 1 नंबर काढून टाकावा लागेल तर आपल्याला फंक्शन डिफाईन करता येईल. म्हणजेच रेंज येणार आहे R-1. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवलं आपण. ओके. तर ही जी टाइप्स पाहिलेले आहेत फंक्शनचे आणि त्याचबरोबर ही एक्झाम्पल्स जी पाहिलेले आहेत त्यासारखी एक्झाम्पल तुम्ही सोडवा. ओके. पुढच्या लेक्चरला आपण काही नवीन टाईप पाहूयात. ओके. थँक्यू.